अनेक पैलवानला घडवणं, अनेक पैलवानला मार्गदर्शन करणारे नामदेव नाना वाघमारे, अजित तोरसकर वस्ताद, भारत नाना सांगडे निंबोरे, करमाळा तालुक्यात निंबोऱ्याला प्रत्येक वर्षी मोठं मैदान घेऊन पार पाडणारे भारत नाना सांगडे या मान्यवरांच्या हस्ते कुस्ती लागलेली। अण्णासाहेब कदम, गंगावेस तालमीचे केकाळचे सुप्रसिद्ध पैलवान खळवे पंच म्हणून नियुक्ती। निकेतन पाटील हात वरती करा कुर्डवाडी, लखन राजमाने हात वरती करा बजरंगाकडा गार अकोले, अशी कुस्ती लागलेली। सोहम घोगरे हा लहान मुलगा हरवलेला आहे। सोहम घोगरे किती कुस्त्या राहिल्या तेव्हा अजून 3 कॉल करा ना। केलाय पुकार 1 नंबर पर्यंत। तुमच्या मनानं कोण करणार? पंचाचा निर्णय मान्य करावा लागेल पैलवान। आणि पॉइंट वरती कुस्ती कमिटीच्या म्हणण्यानुसार लावली जाईल आणि निकाल घेतला जाईल। हे पहा, इथं एक चार्जिंगला लावलेला मोबाईल, एका मुलाचा मोबाईल इथून कुणीतरी उचलून घेऊन गेलेला आहे। चार्जिंगला लावलेला मोबाईल कोणी नेला असेल त्यांनी आणून द्या। अरे शेवटकर निर्णय काय आहे? प्रशांत आणि रोहित पंचाचा निर्णय मान्य करा। रोज मैदान असते प्रशांत आणि रोहित, पंच जो निर्णय देतील तो मान्य करायचा असतोय। एकेकाळी गारकुड्याला 5-10 पैलवान होते। वैभव जाधवची गुणाव कुस्ती चालू आहे। बोला पा, पलीकडची कुस्ती गुणावर चालू आहे। सादिक वस्ताद पंचायती, सचिन मुळे आणि सोमनाथ डोंबाळे। तर इकडं निकेतन पाटील आणि लखन राजमाने अशी कुस्ती लागलेली। शबास, वो 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 वो। पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू होती। शबास। शबास। आणि वैभव जाधव तिकडे आक्रमक होतोय। भैया कोकाटे त्यातून बचाव करतोय। भैया पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झाली। जो पहिला गुण हासिल करेल त्याला विजय दिला जात आहे। तड्डी धरायची नाही। हो 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 हो। आणि दरम्यान कुस्ती कडला गेलेली आहे। कुस्ती करा, दमा खासाची कुस्ती, मैदानी कुस्ती जर चितपट होत नसेल तर पर्याय बायपास मार्ग म्हणून कुस्ती पॉइंट वरती लावली जाते। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वैभव जाधव गार अकोले वस्ताद अण्णा गायकवाड यांचा पट्टा एका अटीतटीच्या कुस्तीमध्ये गुणावरती विजय झाला। याला म्हणायचं मरणाची कुस्ती। शबाज दत्ता। आणि वैभव जाधव साठी जितेंद्र गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस। गेले 10 वर्ष झालं हे मैदान चालू आहे आणि 10 वर्षात माइक सिस्टीमची व्यवस्था करणारे मंडप डेकोरेटर विठ्ठल
साऊंड सर्व्हिस गणेशवाडी विठ्ठल गायकवाड आप्पासाहेब केचे गणेश केचे यांच्याकडून वैभवसाठी बक्षीस आलेला आहे. विठ्ठल गायकवाड यांचाही सन्मान होईल. आप्पा केचे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस वैभव जाधव साठी. चला सतीश मोडे सादिक पठाण केशव नाना देवकते यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस वैभव जाधव साठी. बस हो हो पुन्हा समोरासमोर कुस्ती. केचे पैलवान बोला पा बिचुकले आला नाही काय? बिचुकले आणि विठ्ठल गायकवाड माइक सिस्टीम लाईटची व्यवस्था मंडपची व्यवस्था गेली 10 वर्षे या मैदानासाठी करतायत. त्यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. सादिक चला मैदानावरती या. सतीश मोडे शंकर बंडगर गौरव हजारे ओके. आणि पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये मुळे सचिन मुळे मोहोळचा पैलवान चंद्रकांत काळे वस्तादांचा पट्टा विजयी झालेला आहे. ज्ञानेश्वर असोले सर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. सादिक पैलवान लय वेळा पुकार केलाय. चला लवकर 3 वेळा पुकार केला जाईल. सतीश मोडे पैलवान चला लवकर. शंकर बंडगर गौरव हजारे चला लवकर. बरोबर आहे. हे पहा 10 वाजून गेलेले 10 वाजून 10 मिनिटं झालेली. पैलवान नोंद घ्या. आणि सादिक आखाड्यावरती आलेला आहे. सतीश मुडे शंकर आणि गौरव संगट कुस्त्या लागणार आहेत. चला आत या. शेवटच्या 2 कुस्त्या राहिलेल्या आहेत. निकेतन लखन कुस्ती करा. गावडे वस्तात.
कॉल करा, कॉल करा. पैलवान सतीश मुडे पहिला पुकार, सतीश मुडे दुसरा पुकार, सतीश मुडे आला चल पळत. शंकर बंडगर, गौरव हजारे, चला लवकर पैलवान. दोन्ही कुस्त्या एकाच वेळेस लावल्या जातील. सागर गुंडा केचे यांच्याकडून आलाय आलाय सतीश आलाय. ए चल सतीश आलाय. सागर पवार वडशिवनी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस वैभव जाधवला. अण्णा पवार यांच्याकडूनही 500 रुपयाचं बक्षीस वैभव जाधवला. हरिनाना वाळेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. शंकर बंडगर आणि गौरव हजारे ताबडतोब आखाड्यावरती या. मुड्याला बोलवा की मुड्याला. सतीश मुडे चला की आतमध्ये या. युवराज केचे सर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस वैभव जाधव साठी आलेला आहे. नामदेव नाना वाघमारे आपली पंच म्हणून नियुक्ती झालेली आहे. आपण आखाड्यावरती या. अजून एका पंचाची नियुक्ती करा. गोरख भाऊ केचे आणि हरिनाना वाळेकर आपण आखाड्यावरती या भाऊ. आणि कुस्तीला प्रारंभ होतोय. माऊली बिचकुलीकडून 200 रुपये वैभव जाधवला. संभाजी लावण यांच्याकडून 100 रुपये वैभव जाधव साठी. ओ शाबास बच गयो. गोरख भाऊ केचे, हरिनाना वाळेकर आखाड्यात आलेले. नामदेव नाना पंच म्हणून आखाड्यात या. चला सतीश मुडे पुढे या. संदीप केचे यांच्याकडून 200 रुपये वैभव साठी. कुस्तीला प्रारंभ होतोय. माणिक भाऊ पवार सलामी दिली जाते. माणिक भाऊ पवार आपण ही मैदानात या. दत्तू बिचकुले यांच्याकडून वैभव साठी 200 रुपयाचं बक्षीस. धनाजी वाळेकर सर आणि माणिकभाऊ पवार 100 रुपयाचं बक्षीस वैभव साठी. गौरव आखाड्यात आलेला आहे. शंकर बंडगर आत या. आणि कुस्ती चालू झालेली आहे. कुस्ती शेवटच्या कुस्तीचे पैलवान आलेले आहेत. चला शेवटची कुस्ती लावली जाईल. गौरव शंकर या पुढं. संयोजन कमिटीचे सर्व माणिकभाऊ पवार, सुरेश पवार, धनंजय वाळेकर सर, हरिदास केचे, आप्पा केचे, गणेश निकम, बाळासाहेब डॉक्टर
सुरेश काका बिचकोले कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात या. तुकाराम पवार आपणही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात या. बालाजी गायकवाड आपणही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात या. शेवटची कुस्ती. या मैदानामध्ये शेवटची कुस्ती लावली जाते. ज्यांनी हे मैदान यशस्वीरित्या पार पडावं यासाठी गेले 15 ते 20 दिवस खऱ्या अर्थानं कष्ट घेतलं असे सर्व कुस्ती संयोजन कमिटी आखाड्यावरती आलेली आणि कुस्तीला प्रारंभ होतोय. गौरव हजारे हातवरतीकर क्रांती कारखाना कुंडल, हनुमान आखाडा पुणे पहिला कुंडलला होता. हनुमान आखाडा पुणे विरुद्ध शंकर बंडगर गार अकोले. सुखदेव निकम कुस्ती लावण्यासाठी आत या. सुखदेव निकम आणि कुस्तीसाठी पंच म्हणून कुस्ती करायचा आहे पहलवान कसोटा असतो, मानावर कसोटा बसतो. शेवटच्या कुस्तीसाठी पंच म्हणून हिम्मत भाऊ पंच म्हणून आखाड्यात या. दोघही चला. अजित वस्ताद, हिम्मत भाऊ जागच्या जाग्याला, गावडे वस्ताद. लक्ष्मण तात्या गावडे पंच म्हणून आखाड्यावरती आलेले. शंकर बंडगर, गौरव हजारे यांच्यासारख्या अनेक पैलवान त्यांनी घडवले या जोडीतले. पैलवान बापू म्हणले, सचिन दस, बरोबर आहे का? असे अनेक पैलवान सरटीला तालमीत होते. दत्ता लवटे, तनाळीची पंढरपूर भागातली अनेक पोरं होती सरटीला पहिले. आणि पलीकड सतीश मोडीने कब्जा घेतलेला आहे सादिकचा. निकेतन पाटील, आणि आज पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा आराध्य दैवत बजरंग. सर्वांचा यात्रा कमिटी तर्फे सत्कार झालेला असं जाहीर करतो. हो हो ठीक आहे. पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा आराध्य दैवत बजरंग बली हनुमान. एक वेळ सगळ्यांनी बजरंग बलीचा मोठेने जयघोष करायचा आहे. बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. तीन कुस्त्या चालू आहेत. माइक सिस्टीम वाले विको कमी करा. विको असल्यानंतर आवाज बरळतो. शबास. आणि लखान राजमाने पलीकडे आक्रमक झालेला आहे. दोघांनी एकमेकाच्या चड्ड्या पकडलेले आहेत. गौरव हजारे आणि शंकर बंडगर. गार अकोल्याचे माजी सरपंच कुंडलिक नाना केचे यांचा सन्मान आखाड्यावरती संपन्न होतोय. या गावचे माजी सरपंच जितेंद्र तात्या गायकवाड यांच्या शुभ हस्ते कुंडलिक नानांचा सन्मान संपन्न होतोय. मानाचा फेटा बांधून हार देऊन सन्मान केला जातोय. दत्ताभाऊ फेटा बांधा नानांना. ज्ञानवृद्ध, वयवृद्ध, तपवृद्ध अशा माणसांचा सन्मान आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे.
जर कोणाचा नजर चुकीनं सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. मुळीच उद्देश नसतोय कुणाचं नाव न घेण्याचा, परंतु जर नजर चुकीनं कुणाचा सन्मान राहून गेला असेल तर मी कुस्ती निवेदक भाऊसाहेब काळे, आमचे सहकारी मित्र युवराज कचे सर आणि सर्व संयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. कुस्ती करा शंकर आणि गौरव. गतिमान कुस्ती पाहिजे. 3 कुस्त्या आणि 3 पंच. अतिशय सुंदर मैदान अंतिम टप्प्यात आलेला आहे. प्रेक्षकांच्या नजरा कुस्तीवरती लागलेल्या आहेत. कुस्ती करा पैलवान. पंजे की पकड चालू झाली, गर्दन खेच चालू झाली. एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चालू झालं आणि एकेरी पटाला लागतोय शंकर बंडगर आणि इकडं कुंडलिक नानाचा सन्मान संपन्न होताय. मानाचा फेटा बांधून या गावचे माजी सरपंच कुंडलिक नाना केचे यांचा सन्मान या ठिकाणी आखाड्यावरती संपन्न झालेला. युवराज तात्या केचे सर यांचे पिताश्री कुंडलिक नाना केचे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पंच दोन्ही पैलवानला समज देत आहेत. 3 तगड्या कुस्त्या चालू आहेत. काळी लांग परिधान केलेला गौरव हजारे, हनुमान आखाडा पुणे आणि शंकर बंडगर टाकळीचा पैलवान बजरंग आखाडा गाराखोली मुंबई पोलीस चालू वर्षीचा 97 किलो वजन गटातला महाराष्ट्र चॅम्पियन आहे. हो 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 आणि शबास शबास. खट्ट कुस्त्या, जोडी जोड तोडीस तोडशा कुस्त्या. हे देव कार्य, हे देश कार्य, हे धर्म कार्य आहे. आणि गोट्यातून पट काढला शंकरने. गौरवचा एका पायावरती गौरव नाचतोय. गोट्यातनं पट काढलेला आहे. 1000-1500 बैठक मारावी लागते तेव्हा शक्य होत असतं. अशक्य ते शक्य करण्याची किमया पैलवानकडे असते. निश्चयाचा महामेरू, भौत जनांचे आधारो, अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमान योगी. श्रीमंत असून योगी होते छत्रपती शिवाजी महाराज. असाध्य ते साध्य करिता सायाचा कारण अभ्यास तुका म्हणे. जगामध्ये कुठली गोष्ट असाध्य नाही, अशक्य नाही, हे दाखवून दिलं शिवप्रभूंनी. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंना बळ दिलं. लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळेने. शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते. येसाजी कंक, संभाजी कवजी कोंडाळकर, अनंता खर्चिले. शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय. पैलवान म्हणजे काय. सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खोराक खाऊन साधू संतावणी राहून रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शूरांना पैलवान म्हणतात. कुस्तीत वतनदारी प्रकार चालत नाही. कुस्ती रक्तात असावी लागते, कुस्ती अंगात असावी लागते. आमदारचा पोरगा आमदार होईल, खासदारचा मुलगा खासदार होईल, पण कुस्तीत ते चालत नाही. ते आत्मसात करावं लागतं. पटाला लागण्याचा प्रयत्न शंकरचा, पण गौरव सगळे हल्ले धुडकावतोय. जबास. महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची भूमी. महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची भूमी. डोक्याने चालतात ते मंत, अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत. या संतांच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं या कुस्ती खेळाला फार मोठं वैभव आहे. हजारो वर्षापासून चालत आलेली कुस्तीची परंपरा. हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेती व्यवसाय करायचे. शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी आराम मिळावा, सगळे सोयरे पाहुणे रावळे एकत्र यावे म्हणून गावोगावी ग्रामदैवताच्या यात्रा चालू केल्या. ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न, देवाचा छबिना, कीर्तनाचा कार्यक्रम, भारुडाचा कार्यक्रम, पण यात्रेची सांगता करत असताना अशी कुस्ती मैदान. राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामींनी ही विचारधारणा घालून दिली. गाव तिथं हनुमान मंदिर उभा केली, गाव तिथं तालमी उभा केल्या. तरुण पोरं तालमी जाऊ लागली. पहाटे 4 वाजल्यापासून घाम गळू लागली.
अशी फार मोठी परंपरा या कुस्ती खेळाला, हजारो वर्षापासून चालत आलेला कुस्ती खेळ. या भारतावरती अनेक आक्रमण आले, डच आले, पोर्तुगीज आले, फ्रान्स आले, इंग्रज आले, किती आले किती गेले. काळाच्या युगामध्ये अनेक कला लोप पावत गेल्या, पण कुस्ती कुणी संपवू शकलं नाही. कारण पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा आराध्य दैव बजरंगबली हनुमान, संत परंपरेचे चरणकृष्ण आणि सद्गुरू तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, शरण शरण हनुमंता, शक्ती युक्ती नीती भक्ती म्हणजे हनुमान. आणि त्या हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादाने आज या गाराकोल्यामध्ये 2015-16च्या कालखंडामध्ये माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बजरंग आखाड्याची स्थापना केली. खऱ्या अर्थानं पिक्चरचा हिरो सर्वांना दिसतो, डायरेक्टर कोणाला दिसत नाही. पिक्चरचा डायरेक्टर म्हणून काम करणारे जितेंद्र गायकवाड, त्यांच्या 2-3 वर्षाच्या आटोकाट परिश्रमातून, अनेक सहकाऱ्यांच्या प्रेरणेतून हे मैदान, ही तालीम उभा केली. आणि खऱ्या अर्थानं या कुस्तीसाठी या पंचक्रोशीमध्ये एक नवीन व्यासपीठ निर्माण केलं. एखादं सामाजिक कार्य करत असताना अनेकांचा हातभार फार मोठ्या प्रमाणात असतो आणि ते शक्य झालेलं आहे. आतापर्यंत कुस्ती खेळाकडे पाहिलं, घरात पैलवान सांभाळणं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव म्हणून कुस्तीकडे पाहिलं जात होतं. आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्ती खेळाकडे पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही. आज या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र DYSP झालेले आहेत. पैलवान नरसिंग यादव, पैलवान राहुल आवारे, पैलवान सुनील साळुंके, पैलवान विजय चौधरी. 10-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी DYSP होऊ शकत नाही, पण लाल मातीत घाम गाळणारे या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र DYSP. कोण कोणाचं सजासजी कौतुक करत नाही, पण कष्टाच्या जोरावर या लाल मातीत घाम गाळलेल्या कष्टाचं चीज झालं. 4 महाराष्ट्राचे सुपुत्र DYSP झाले. तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल, कुणाची जोड किती मोठी होईल, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग. पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं ही शिकवती लाल माती. माती आणि माता वेलांटीचा फरक आहे. जन्म देती ती माता, आयुष्यभर सांभाळ करती ती माती. म्हणून हीच नाती, हीच नीती जपायची आणि जोपासायची असतात. 1 जानेवारी पासून महाराष्ट्रामध्ये कुस्त्याचा सीझन चालू होतो. आज 14 मे आपा 4.5 महिन्याचा कालखंड झाला. माझं आजचं 83वं मैदान आहे. अजूनही 10-12 मैदान बाकी आहेत. एवढी मोठी, फार मोठी प्रदीर्घ परंपरा या कुस्ती खेळाला आहे. तुम्ही 10 लाखातनं पुढं गेला नक्की. फार मोठा अभ्यास आहे. 50 वर्ष उग घालवली नाही ती त्यांनी. कुस्ती करा पैलवान, पण मी या भागात जास्त मैदानला नाही. माझी पुणे मुंबईलाच मैदान जास्त आहे, ती नगर साईडला. मी हा माढा तालुक्यातला 3रं मैदान, 1 टाकळी, आजगार, अकोला आणि उंदरगाव 3च मैदान झाली. आणि त्या खेड तालुक्यातली 41 झाली पुण्यातली. जन्मभूमी माढा तालुका आहे आणि कर्मभूमी पुणे जिल्हा आहे. वसा आणि वारसा घेतला पुणे जिल्ह्याचा आणि माढा तालुक्याला कमी वेळ दिला, पण जास्त वेळ दिला तो पुणे जिल्ह्यासाठी. आणि त्या भागातल्या कुस्तीला खऱ्या अर्थाने एक मोठं वलय निर्माण केलं. युवराज केजे सराच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात खोकी असतात गच भरून, हा आपल्या भागात मोकळी खोकी असतात, म्हणून तुम्ही कमी मैदान केले आपल्या भागात. बरोबर आप्पा. पुणे तिथं काय उणे यालाच म्हटलं जातं. शाबास. आणि पुन्हा समोरासमोर कुस्ती सतीश मोडे आणि सादिक पठाण.
रामभाऊ रुपनवर यांच्याकडून वैभव जाधव साठी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. बाळासाहेब राऊत यांच्याकडून 200 रुपये दिलेले आहेत वैभव जाधव साठी. शबास शबास. आपा बोला. मिळालेले पैसे दिसतात आहे पण कष्ट त्याच्या पाठीमागचं सांगा की जरा, किती प्रवास किती काय. बरोबर आहे, कारण रातोरात जायचं आहे. 4.5 महिन्याच्या कालखंडामध्ये कमीत कमी 20 ते 22 हजार किलोमीटर रनिंग झाली गाडीची. शबास. आणि शंकरने कब्जा घेतलेला आहे गावरावचा. पलीकड समोरासमोर 2 कुस्त्या चालू आहेत. कुस्ती करा. प्रेक्षकांनी जागा सोडलेली नाही. मैदान उन्हाळी सीझन अंतिम टप्प्यात आलेला आहे. 5-10 मैदान राहिलेली आहेत. आता यात्रे जत्रेनिमित्त होणारी मैदानं, वाढदिवसानिमित्त होणारी मैदानं, याशिवाय पैलवानला आर्थिक सोर्स काय नाही. पण खऱ्या अर्थानं कुस्तीत पैसे खूप झाले. चांगला पैलवान झाला, 5-10 वर्ष पैलवानकी टिकवली, त्याच्या आयुष्याचा पगार आणि फंड निश्चितपणाने काढतोय. पैलवान होणं सोपं आहे आता, आपण पैलवानकी टिकवणं अवघड झालंय. ए मध्ये जाऊ नका रे बारकी पोर सारखी. हा हा बरोबर. तीन कुस्त्या चालू आहेत. डाव प्रतिडाव पाहिजे. ए कुस्ती चालू असताना मॅट टाक नको, डोळ्यात जाईल. शबास. महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा महाराष्ट्र केसरी. तालमीत गेल्यावर प्रत्येक पैलवानचं एक स्वप्न असतं, मी महाराष्ट्र केसरी व्हावा. कारण ती महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा आहे. महाराष्ट्रात अनेक केसरी आहेत. पीरसाहेब केसरी आहे, पठाणसाहेब केसरी आहे, मसोबा केसरी, अनेक केसरी आहेत. पण महाराष्ट्र केसरीला फार मोठी क्रेज आहे. पण महाराष्ट्र केसरीचा इतिहास बघितला, कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ, भाऊसाहेब हिरे, जी डी बापुलाड, वसंतदादा पाटील यांनी 1953 ला स्थापना केली. 53 पासून 60 पर्यंत महोत्सव भरायचा. 61 पासून गदा देण्याची प्रथा चालू केली. आतापर्यंत या महाराष्ट्राचे 50 पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. पण गेले 3 वर्ष झालं एका संघटनेच्या 2 संघटना झाल्या आणि त्या महाराष्ट्र केसरीची क्रेज कमी झाली. आपा बरोबर का? बरोबर. गेल्या वर्षी 27 एप्रिलला महाराष्ट्रात कुस्ती क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना शरदचंद्रजी पवार साहेब देशाचे नेते यांनी पुरस्कार ठेवला होता. त्या पुरस्कारात रावसाहेब बाप्पाचंही नाव होतं, माझंही नाव होतं. आम्ही गेलो होतो. माझ्यासारख्याला काही बोलणं शक्य झालं नाही पवार साहेबांना, पण आप्पा तिथं प्रकटपणाने बोलले, पवार साहेब माझी एक विनंती आहे, कुस्ती खेळ आहे, कुस्ती खेळाचा खेळ खंडोबा झालाय, तुम्ही कुस्तीकडे लक्ष घाला. 40 वर्ष अध्यक्ष होते शरदचंद्रजी पवार साहेब. गेले 4 वर्ष झालं कुस्तीपासून त्यांनी दुर्लक्ष केलं. 2 संघटना झाल्या
आम्हाला महाराष्ट्राची कुस्ती बदनाम करू द्यायची नाही, बदनाम झाली नाही पाहिजे, यासाठी शरदचंद्रजी पवार साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाला अप्पांनी प्रकटपणे बोलले. लखन आणि निकेतन कुस्ती बरोबरीत सोडवलेली, अतिशय चांगली कुस्ती झालेली. तिकडं सादिकने कब्जा घेतलेला आहे. सतीश मोडेचा कुस्तीच्या कथा आणि व्यथा फार आहेत. फार मोठा संघर्ष करून पैलवान होतो. आपल्याला माहित आहे हिंद केसरी मारुती माने फार मोठं नाव झालं. सांगलीजवळ कवटेपिरा नावाचं गाव, गावाजवळ गेलं तर गाव दिसत नव्हतं, एवढं छोटं गाव नदीच्या कडेला, 1.5 एकर जमीन आणि 3 जण भाऊ भाऊ. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतून गावात राहून जागतिक कीर्तीचे पैलवान झाले हिंद केसरी मारुती माने. दिल्लीच्या एका राजमार्गाला नाव आहे हिंद केसरी मारुती माने महामार्ग. खरोखर अतिशय देखण्या तब्येतीचा पैलवान. पर्सनॅलिटीला पाहून राजीव गांधींनी त्यांना खासदार केलं. गावचे सरपंचांनी राज्यसभेचे खासदार ते मारुती माने. प्रत्येक पैलवानाचा फार मोठा इतिहास. खडतर तपश्चर्या केल्यानंतर हे दिवस येतात. शबास चकार हो 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 हो. शंकर 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 कुस्तीवर कुस्ती गेली. दोन्ही कुस्तीतनी अंतर ठेवा. पलीकडल्या बाजूला ही कुस्ती घ्या. दमा खासाची कुस्ती. शंकर बंडगर दोन्ही पायाला निकॅप लावणारा पैलवान. अगदी लहान असल्यापासून शंकरला ओळखतोय. खऱ्या अर्थानं पैलवानकी करणं झालं नाही, पोलीस खात्यात कार्यरत झाला, पण शंकर खऱ्या अर्थानं पैलवान झाला. चालू वर्षी अहिल्यानगरला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली. 97 किलो वजन गटामध्ये फायनल पर्यंत धडक मारली शंकरने. प्रत्येक वर्षी पोलीस डिपार्टमेंटच्या स्पर्धा होतात. प्रत्येक वर्षी त्याच्या वजन गटामध्ये गोल्ड मेडल मिळवणारा पैलवान शंकर बंडगार. पोलीस खात्यानं जन्माची भाकरी दिली शंकरला. कष्ट केल्यानंतर अशक्य ते शक्य होऊ शकतं. हो हो हो. न थांबता कुस्ती होणार असा होरा. दिलाने धाडसाने लढावं लागतं. दमा खासाची कुस्ती. ज्याच्याकडे दम खास त्याची कुस्ती. 6 चपात्या खातो, 2 म्हशीचं दूध पितो, हल्यावणी दिसतो तो पैलवान नव्हे. अखंड साधना, खडतर तपश्चर्या, रोज लाल मातीचा घामाने चिखल करण्याची ज्याच्यामध्ये जिद्द आणि जिद्दारी आहे तो पैलवान. पैलवान म्हणजे पैलवान. पुन्हा कुस्तीला सुरुवात झालेली. शबास हो शबास. लक्ष्मण तात्या गावडे आणि नामदेव नाना वाघमारे पंचायत. आणि पंचाचा निर्णय. पंचाच्या निर्णयानुसार कुस्ती बरोबरीत सोडवलेले सतीश मुडे आणि सादिक पठाण. एक मोबाईल चोरीला गेलेला आहे, कोणाला सापडला असेल तर आणून द्या. एका मुलाचा मोबाईल चोरीला गेलेला विनंती. कुणाला सापडला असेल तर तो मोबाईल आणून द्या. पावणे 11 वाजलेले आहेत. हो शबास. दोघांनी एकमेकाच्या लांगा पकडलेले आहेत. कुस्ती करा. शबास.
शेवटची कुस्ती. कुस्तीचा निकालच होणार. दोन्ही पैलवान नोंद घ्या. अरे आपली गाडी कुठं आहे पोरांनो? ए काय होतंय लक्ष्मण? ओ आणि शबास शबास शबास. गौरव आक्रमक झालेला आहे. शंकर खालून पटाची पकड घेऊन उठण्याचा प्रयत्न करतोय. काही घडू शकते. हो आणि मच्छी गोटा गणेश दांगडचा पट्टा गौरव हजारे पंचाच्या निर्णयानुसार विजय झालेला आहे. अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पडल्याबद्दल हलगी अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन सर्व पैलवान मित्र वस्ताद मंडळी सर्वांचा मी कुस्ती निवेदक युवराज केचे आणि माझे सहकारी भाऊसाहेब काळे मनपूर्वक आभार मानतो. झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या योगामध्ये कुणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा, माफी मागतो आणि आमच्या वाणीला विराम देतो. कुस्ती मैदान संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मोबाईल चोरला म्हणजे लय मोठी जहागिरी मिळवलेली नाही. कोणी चुकून घेतला असला तर द्या.